नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी पूनम आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आज 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिन आणि आपला हा भारतीय संविधान दिन देशभरात संपन्न होत आहे. तसंच 25 नोव्हेंबर हा आपण ध्वजदिन म्हणून साजरा करतो. आपल्या लोकशाहीच्या देशामध्ये आपल्या ध्वजाला खूप महत्त्व आहे. 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट या दिवशी आपण ध्वजारोहण करून आपल्या ध्वजाला मानवंदना देतो. तसंच संध्याकाळी ध्वज उतरवताना देखील तेवढीच काळजी घेतली पाहिजे. त्याच्या सर्व नियमांचं आपण पालन केलं पाहिजे. आपल्या ध्वजाचं रक्षण करणं हे आपल्या नागरिकांचं कर्तव्य आहे. आपल्याला रस्त्यात किंवा कुठेही ध्वज पडलेला आढळला तर त्याचा सन्मानाने आपण उचललं पाहिजे. आपण आपल्या ध्वजाचा नेहमी मान राखला पाहिजे अशीच आपण सगळ्यांनी प्रतिज्ञा करूया आणि आपल्या विषयाकडे वळूया. खरं तर आजच्या या आधुनिक युगात आपण जेवढे शोध लावले आहेत तेवढ्याच आजारांनाही आपण समोर उभं केलेलं आहे. व्यक्ती तितक्या प्रकृती असं आपण म्हणतो. त्यामुळे मी एखादं औषध घेतलं तर मी ते तुम्हाला सांगितलं म्हणून ते तुम्हाला उपयोगी पडेल असं होऊ शकत नाही. एखाद्या औषधाचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो हे आपण जाणून घेतलं पाहिजे. म्हणूनच याच विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन आजचा आपला विषय आहे औषध साक्षरता काळाची गरज. आणि या महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपण इथे आमंत्रित केलंय प्राध्यापिका मंजिरी घरत यांना. नमस्कार मॅडम. नमस्कार. कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. प्राध्यापिका मंजिरी घरत KM कुंदवानी फार्मसी पॉलिटेक्निक उल्हासनगर येथे उपप्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. तसेच त्या इंडियन फार्मास्युटिकल्स असोसिएशनच्या उपाध्यक्षा आणि कम्युनिटी फार्मसी डिव्हिजनच्या प्रमुख आहेत. अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलं आहे. औषध साक्षरता उपक्रम हा त्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यांना आपणही प्रश्न विचारून आपल्या शंकांचं निरसन करून घेऊ शकता. त्यासाठी आमचे फोन नंबर्स असे आहेत 24908050 24988050. मुंबई बाहेरील प्रेक्षकांनी 022 हा एसटीडी कोड डायल करावा. आजच्या आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. आजचा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे औषध साक्षरता काळाची गरज आणि आज आपल्याबरोबर आहेत प्राध्यापिका मंजिरी घरत. कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या विषयाशी निगडीत अशी एक छानशी ध्वनिचित्रफीत आपण पाहूया. औषध साक्षरता. अन्न, वस्त्र, निवारा याप्रमाणेच औषधे ही सुद्धा आधुनिक काळातील एक मूलभूत गरज झाली आहे. औषध विरहित घर हे आज दुर्मिळच. औषधे ही रसायने आहेत आणि त्यांचा जबाबदारीने वापर न केल्यास त्याचे दुष्परिणाम होतात. गुण येत नाही, आजार बरा होत नाही. पण औषधाबाबत आपण सजग, जबाबदार असतो का? सर्वसाधारणपणे आपला याबाबत निष्काळजी दृष्टिकोन दिसतो. औषध घेण्यात आपण धरसोड करतो, विसरतो, डॉक्टरांच्या सूचना पाळत नाही. पण कधीकधी मात्र स्वतःच्या मनाने औषधे घेतो. वेदनाशामकांच्या गोळ्या, ॲसिडिटीवरील औषधे आपण खाऊच्या गोळ्यासारखी खातो. याचे तात्काळ किंवा दूरगामी दुष्परिणाम शरीरावर होत असतात. औषधांचे वेळापत्रक पाळणे, ती नीट घेणे, नीट ठेवणे, विकत घेताना एक्सपायरी तारीख तपासणे अशा अनेक बाबी औषधाबाबत महत्त्वाच्या असतात. या सर्व बाबतीत जागरूक व जाणकार असणे म्हणजेच औषध साक्षरता. खरं तर मॅडम आता एक खूप छान अशी ही आपल्या विषयाला रिलेटेड आपण एक ध्वनिचित्रफीत बघितली. औषध साक्षरता काळाची गरज. तुम्ही काय सांगाल याविषयी थोडंसं? आता असं झालंय की आपलं आयुष्यमान हे सरासरी आयुष्यमान आपलं खूप वाढलेलं आहे. स्वातंत्र्य जेव्हा आपल्याला मिळालं तेव्हा आपलं सरासरी आयुष्यमान फक्त 45 होतं आणि आता मात्र ते 67-68 पर्यंत येऊन पोहोचलंय. पण या जे आपलं आयुष्यमान वाढलंय त्याचबरोबर असं झालंय की आजारांचं ओझं सुद्धा खूप वाढत गेलंय. त्यामुळे आपल्याकडे एक क्रोनिक आजार म्हणजे जुनाट आजार जसं मधुमेह आहे, उच्च रक्तदाब आहे, संधिवात आहे, असे अनेक आजार आपल्याकडे आहेत. त्याचबरोबर इन्फेक्शियस आजार सुद्धा आहेत म्हणजे रोगजंतूंनी झालेले, जसे टीबी आहे, ट्युबरक्युलोसिस आहे, क्षयरोग. तर असे अनेक आजारांचे आलेख आपल्या देशामध्ये
कायम वाढतच चाललेत आणि त्याबरोबर जसे आजार वाढत चाललेत त्यामुळे साहजिकच औषधांची मागणी सुद्धा प्रचंड प्रमाणात वाढत चालली आहे आणि त्यामुळेच औषध विरहित घर हे औषधालाही मिळत नाही आणि प्रत्येक घरामध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारची औषधंही आपल्या असतातच आणि याचमुळे असं झालंय की ही औषधं मूलभूत गरज बनली जसं आपण आता पाहिलं त्याप्रमाणे आणि ही औषधं जर आपण नीटपणे वापरली नाही, ही सगळी आधुनिक औषधं आहेत, अत्यंत प्रभावी रसायनं आहेत आणि जिथे परिणाम आहे ना तिथे दुष्परिणाम सुद्धा आहे. तर ही जर औषधं आपण नीट वापरली नाहीत तर अनेक घातक परिणाम होऊ शकतात किंवा गुण येत नाही आणि त्याचप्रमाणे आपल्याकडे एक रुग्णवर्तनचं आहे, आपल्याला एक निष्काळजी असा दृष्टिकोन आहे या सगळ्या आरोग्याकडे आणि औषधाकडे बघण्याचा आणि त्यामुळेच आपल्याला त्याची संपूर्ण औषधांची माहिती असणं खूप गरजेचं आहे आणि हेच साक्षरता म्हणजे काय की एक जबाबदारीचा दृष्टिकोन औषधांकडे बघण्याचा आणि त्याचा जाणीवपूर्वक वापर, सजग वापर ही साक्षरता आपल्याला म्हणता येईल. ही साक्षरता आज आपल्या सगळ्या प्रेक्षकांसाठी आम्ही तुमच्याकडून करून घेणारच आहोत. पण मंजरीजी, की मुळात आपण आज इतके पुढे गेलोत, आपण म्हणतो की आम्ही आधुनिक युगात आहोत, मोबाईल, इंटरनेट, जे काही आपल्याकडे तंत्रज्ञान आपण वापरू शकतो, तरीही आपल्याकडे असा निष्काळजीपणा का? कारण असा बराचसा एक वर्ग आहे की तो डॉक्टरकडे न जाता डायरेक्टली आपल्या मेडिकलच्या दुकानात जातो आणि औषधं घेतो. ही एवढा निष्काळजीपणा का? ह्याचं मूळ एकंदर आपल्या वृत्तीमध्ये आहे. म्हणजे औषध साक्षरता ही तशी नव्यानी संकल्पना आपण आता राबवत आहोत, पण मुळात आपल्याकडे ना आरोग्य साक्षरता हीच रुजलेली नाही. म्हणजे असं झालंय की आरोग्याकडे बघण्याचा काही जणांचा दृष्टिकोन अति गंभीर असतो आणि काही जणांचा अतिशय उदासीन असतो, निष्काळजी असतो. बघू आता अंगावर काढणं लक्षणं नंतर बघू असं करत, किंवा आपल्या समाजामध्ये प्रिस्क्रायबर्स भरपूर आहेत, हे डॉक्टरांखेरीज इतर अनेक लोक आपल्याला औषधं सुचवत असतात आणि ती आपण औषधं वापरत असतो. तर हे जे आपल्याकडे जी वृत्ती आहे ना, आणि त्याच्याच बरोबर असं झालंय की आपल्या ग्राहकांना, रुग्णांना मार्गदर्शन करण्यासाठी नेमकं कोणी नाहीये. म्हणजे डॉक्टरांना समजा डॉक्टर हे रोगनिदान करतात आणि मग ते त्यामुळे त्यांच्याकडे औषधांविषयी सांगण्यासाठी वेळ नसतो. बरोबर. आणि फार्मसिस्टची भूमिका अजून विकसित होतीये आणि औषध माहिती पत्रक ही औषधाबरोबर येण्याची संकल्पना अजून आपल्या देशात रुजलेली नाही आणि कायद्यानेही ते गरजेचं नाही. बरोबर. त्यामुळे ह्या सगळ्यामध्ये एक रुग्णाची एक असं एक की दिशाहीन होऊन जातो, एक गोंधळलेली मनस्थिती होऊन जाते आणि मग जे सुचेल ते केलं जातं. अगदी बरोबर. किंवा जे कोण सांगेल ते केलं तसं आपण वागतो. पण मग मुळात या आधुनिक औषधांचे प्रकार कोणते आहेत? आधुनिक औषधांचे प्रकार म्हणजे जर आपण बघितलं तर मुख्यतः आधुनिक औषधांचे प्रकार 2 आहेत. त्याच्यामध्ये प्रिस्क्रिप्शननी घेण्याची औषधं, म्हणजे केवळ डॉक्टरांनी सुचवल्यानंतर घेण्याची औषधं, त्याला आपण प्रिस्क्रिप्शन औषधांचा गट म्हणतो. आणि दुसरी जी औषधं आहेत ती स्वमनाने घेऊ शकतो आणि त्याला ओव्हर द काउंटर किंवा ओटीसी असं म्हटलं जातं, म्हणजे नॉन प्रिस्क्रिप्शन मेडिसिन. आता आपण या स्लाइडमध्ये असं स्लाइड आहेत. तर औषधांची वर्गवारी ह्याच्यामध्ये आपण स्पष्ट करून सांगितली आहे की प्रिस्क्रिप्शन मेडिसिन हा एक गट आहे आणि दुसरा गट आहे तो ओटीसी मेडिसिन्स आहे. तर या प्रिस्क्रिप्शन मेडिसिन मध्ये ही प्रिस्क्रिप्शन मेडिसिन्स आपण ओळखायची तरी कशी नेमकी? तर याच्यासाठी औषधाच्या लेबलवर जर नीट बारकाईने बघितलं तर ही लाल रंगाची रेघ दिसते आपल्याला. बरोबर. त्याचप्रमाणे RX ही खूण दिसते आणि शेड्यूल H किंवा शेड्यूल H असं वॉर्निंग तुम्हाला दिसेल, किंवा H किंवा X किंवा NRX अशा प्रकारचं एक वॉर्निंग असतं. तर हे जर असेल तर ते प्रिस्क्रिप्शन औषध आहे, म्हणजे केवळ डॉक्टरांनी आपल्याला तपासल्यानंतर प्रिस्क्रिप्शन मध्ये लिहून दिलं तरच हे औषध घ्यायचंय. आणि ह्याच्यामध्ये ही प्रिस्क्रिप्शन औषधांमध्ये कुठले कुठले औषधं येतात तर ही जी सगळी आपण आता बोललो, मधुमेह, रक्तदाब, संधिवात, त्या सगळ्यासाठीची औषधं, कॅन्सर किंवा मानसिक आजारांवरची औषधं, सगळी अँटीबायोटिक्स, सगळी स्टिरॉइड्स, हा एक खूप मोठा गट आहे. आणि जो ओटीसी गट आहे म्हणजे जो नॉन प्रिस्क्रिप्शन औषध आहे हा अगदी छोटा गट आहे. हा म्हणजे प्रिस्क्रिप्शन औषधे जास्त सिरियस मेडिसिन्स आहेत की डॉक्टरांनी सांगितल्यानंतरच ती रुग्णांनी घ्यायची, डॉक्टरांनी लिहून दिल्यावर. आणि ओटीसी मेडिसिन्स मात्र थोडीशी अशी आहेत की ज्याचं जी रुग्णांनी स्वतःच्या मनाने काही काळपर्यंत घेतली तरी चालतील. आणि त्याचे म्हणजे ती सुद्धा औषधच आहेत, त्याचाही जबाबदारीने तर ती आपण स्वतःच्या मनाने घेऊ शकतो. तर कुठली तर एस्पिरिन किंवा पॅरासिटामॉल किंवा काही लोशन, बाम, काही ऍसिडिकची काही ठराविक औषधे ही स्वतःच्या मनाने, मी दरवेळी डॉक्टरांकडे न जाता रुग्णांनी स्वतःच्या मनाने सुद्धा ही घेतली तरी चालतील. पण याचाही अतिवापर करण्यात धोका आहे. की प्रत्येक वेळेला जरा हे झालं की आपल्याच मनाने. हा एक फार छोटा गट आहे ओटीसी गट. तर मी असं ग्राहकांना जरूर सांगेन की आज आपल्या घरामध्ये जी औषधं आहेत तर त्यांच्याकडे जरूर बघा आणि त्याच्यामध्ये जर लाल रेघ, RX ही खूण आणि शेड्यूलचं काही वॉर्निंग असेल तर ही प्रिस्क्रिप्शन औषधं आहेत हे लक्षात घ्या. आणि ही किती वेळा आपण स्वमनाने विकत घेतली आहेत हेही आपल्या लक्षात. त्याविषयी आम्ही अधिक जाणून घेणारच आहोत. आपले प्रेक्षक यात सहभागी होत आहेत. पहिला प्रश्न आलाय, भारत वावळ आपल्याशी बोलतायत. नमस्कार. नमस्कार दोघांनाही. नमस्कार भारतजी, बोला. असं आहे की काही कारणास्तव
जर आपली तब्येत जर बिघडली तर आपण निश्चितपणे डॉक्टरकडे जातो आणि डॉक्टरला आपण तपासून वगैरे जे काही ट्रीटमेंट लिहून देतात त्याचं आपल्याकडे प्रिस्क्रिप्शन वगैरे दिलं जातं, त्या काही गोळ्या किंवा लिक्विड असतं. म्हणून डॉक्टर हे देताना आपल्याला त्या गोळ्याचं किंवा त्या लिक्विडचं आपल्या शरीरावर किंवा आपल्या मनावर किंवा आपल्या तब्येतीवर काय परिणाम होईल ते सांगत नसतात. तर याची जबाबदारी डॉक्टरांची आहे का त्यांनी सांगणं वगैरे, आणि याचा दुष्परिणाम किंवा सुपरिणाम कसे होऊ शकतात हे पण त्याची जरूर आहे का, आपण कृपया सांगावं. धन्यवाद. धन्यवाद. जसं भारतजींचा जो प्रश्न आहे की डॉक्टर फक्त लिहून देतात, पण मला असं वाटतं की इथूनच ही जागरूकता जी आज आपली आहे की आपणही थोडं त्यात लक्ष घालणं हो जरुरी. मॅडम तुम्ही काय मार्गदर्शन कराल? ह्यांचा जो प्रश्न आहे हा अतिशय चांगला आहे आणि हे एक जागरूक ग्राहक आहेत रुग्णालयात हे आता लगेचच आपल्याला समजतंय. तर असं बघा की डॉक्टर्स हे हेल्थ एक्सपर्ट मानले जातात, म्हणजे ते रोगनिदान करणार. तर रोगनिदान केल्यानंतर ते तुम्हाला डायग्नोसिस करणार आणि तुम्हाला प्रिस्क्रिप्शन लिहून देणार. तर ह्याच्यामध्ये डॉक्टरांनी औषधांबद्दल थोडंफार माहिती सांगावी जी अतिशय अत्यावश्यक आहे, हे अपेक्षित आहे. आता आज डॉक्टरांना जर बघितलं तर आजकालच्या डॉक्टरांना अजिबात वेळ नसतो, वेळेची खूप कमी असते, रुग्णांची गर्दी असते. त्यामुळे हे प्रत्येक वेळी होईलच असं नाही. पण आपण एक रुग्ण म्हणून काही ठराविक काही किमान प्रश्न विचारू शकता. डॉक्टरांचा खूप वेळ घेण्यातही अर्थ नाहीये, पण काही किमान प्रश्न जर आपल्याला असतील तर ते जरूर विचारा. आणि पुढे आपण चर्चेमध्ये येणार आहोत की याच्या पुढची भूमिका जी असते, पुढचा जो टप्पा असतो की आपण केमिस्टच्या दुकानात जाता आणि केमिस्टच्या दुकानात गेल्यानंतर तिथे जो फार्मासिस्ट असतो हा औषध तज्ञ आहे आणि हा औषध तज्ञ आपल्याला पूर्ण मार्गदर्शन करावं त्यांनी, अशी अपेक्षा आहे. परदेशामध्ये फार्मासिस्टची भूमिका आज पेशंट आणि डॉक्टर यांच्यामधला दुवा म्हणून आहे आणि खरा औषध विषयक मार्गदर्शक हे फार्मासिस्ट कडनं केलं जातं. डॉक्टरांनी सुद्धा ते किमान करावं, थोड्याफार प्रमाणामध्ये काही महत्वाची जी माहिती आहे ती जरूर द्यावी आणि रुग्णांनी सुद्धा त्यासंबंधी विचारावं, जागरूक राहावं. हे ऍक्च्युली ही अपेक्षा असते, कारण देवाणघेवाण असं आपण इथे म्हणू शकतो की प्रत्येक घटक हा समजदार हवा आणि जागरूक हवा, त्याविषयी सतर्क हवा. कारण इथे जसं सुरुवातीला मी सांगितलं की प्रत्येक व्यक्ती तितक्या प्रकृती, त्याच्यामुळे एखाद्या औषधाची जर मला एलर्जी असेल तर ती डॉक्टरला आपण सांगणंही तुम्ही काय त्याच्यावर सांगाल? हो, ते डॉक्टरांकडे गेल्यानंतर आपल्याला हे सगळंच, आपल्याला ही सगळी माहिती विचारायलाच हवी आणि डॉक्टरांना जर आपण सध्या कोणती नेमकी औषधं घेतोय हे सर्व सांगायला हवं आणि कुठले आजार आहेत. कारण आता असं झालंय की आपण स्पेशालिस्टचा जमाना आहे, आपण वेगवेगळ्या डॉक्टरांकडे जात असतो. त्यामुळे पूर्वी फॅमिली डॉक्टर होता त्यांना आपलं पूर्ण माहिती असायची, सर्व कुंडली, आरोग्य कुंडली माहिती असायची. आज तसं नाहीये. तर आज जर वेगवेगळ्या डॉक्टरांकडे गेलो तर अमुक डॉक्टरांनी दिलेली औषधं, अमुक डॉक्टरांनी दिलेली औषधं ही डॉक्टरांना, या नवीन डॉक्टरांना सांगणं आणि ते जर आपल्याला औषधांची नावं लक्षात राहत नसेल तर सरळ घेऊन जावं औषधं. आपल्याबरोबर त्या औषधाच्या स्ट्रिप्स घेऊन जावं आणि सांगावं की सध्या मला ही औषधं चालू आहेत, पूर्वी मला अमुक औषधाची अलर्जी आल्याचं मला आठवतं. हे सगळं सांगणं आवश्यक आहे. त्याप्रमाणे डॉक्टर उपाययोजना करतील. आणि नुसते डॉक्टर म्हणजे ह्याच्यामध्ये दंतवैद्य, डेंटिस्ट सुद्धा आले. डेंटिस्टनं सुद्धा हे सांगणं जरुरीचं आहे की सध्या माझी कुठली औषधं चालू. अगदी खरं आहे. नाही, आपण पुढचा फोन घेऊया. रजनी आपल्याशी बोलतायत बँगलोरवरून. नमस्कार रजनीताई. नमस्कार, बोला. नमस्कार, रजनी पडवणकर बँगलोरहून बोलते. मला दोघींनाही नमस्कार. माझा प्रश्न असा आहे, ॲलोपॅथी औषधं घेताना त्याच्याबरोबर होमिओपॅथी आणि आयुर्वेदिक औषधं घेतली त्याचा विपरीत परिणाम होतो का? आपण मार्गदर्शन करा. धन्यवाद. धन्यवाद. काय याचं कोणतंही ठोस उत्तर देणं फार कठीण आहे. वेगवेगळ्या पॅथी आहेत, जसं आयुर्वेद आहे, होमिओपॅथी आहे, युनानी आणि मुख्य ॲलोपॅथिक औषधं जी आधुनिक औषधं आपण म्हणतो, मॉडर्न मेडिसिन्स. तर ह्याच्यामध्ये असं आहे की ही एकत्रपणे घेतली तर त्याच्यामध्ये काही अंतरक्रिया होऊ शकतात, म्हणजे इंटरॅक्शन्स होऊ शकतात. पण शरीरामध्ये गेल्यानंतर ही औषधं एकमेकांमध्ये अंतरक्रिया करून एकमेकांचा परिणाम कमी किंवा जास्त करू शकतात आणि याविषयीचा आपला अभ्यास सध्या तरी खूप कमी आहे. त्यामुळे तुम्ही घ्या किंवा नाही घेऊ याबद्दल आपल्याला एक असं जनरल उत्तर देता येणार नाही. त्या वेळी समजा तुम्हाला मधुमेह आहे आणि तुम्ही मधुमेहाची औषधं घेताय तर तुम्हाला आयुर्वेदिक काही घ्यायची इच्छा आहे तर तुम्ही त्या मधुमेह तज्ञांना विचारलं पाहिजे. बरोबर. आणि आयुर्वेद तज्ञाचा विचार घेऊन, त्याचा सल्ला घेऊन मगच हे औषध चालू केलं पाहिजे. पण शक्यतो मी तुम्हाला असं सांगेन की 2-3 पॅथीची औषधं एकत्र घेणं हे
म्हणजे आता तरी आपल्याला त्याविषयी पूर्ण अभ्यास नसल्यामुळे नक्की रेकमेंड करता येणार नाही. कोणतेही औषध घेताना डॉक्टरांचा सल्ला त्या महत्त्वाचं. पॅथीचा सल्ला म्हणजे त्यातला आयुर्वेद तज्ञ असेल किंवा होमिओपॅथिक तज्ञ असेल त्यांना हे सांगणं आवश्यक आहे की मी ही ॲलोपॅथीची औषधं घेत आहे आणि आता मी ही घेऊ का, हे वेळोवेळी तसं विचारूनच केलं पाहिजे. पण आताही याचा अभ्यास चालू आहे की आयुर्वेद आणि ॲलोपॅथिक औषध आणि काही स्पेसिफिक औषधांचा अभ्यास आपल्याकडे आहे, पण तो अजूनही मी असं म्हणेन की अपुरा आहे आणि अजून त्यात भरपूर आपल्याला अभ्यास करायचा आहे, संशोधन करायचं आहे. औषध विकत घेतानाही काळजी घेणं गरजेचं आहे, त्याविषयी मार्गदर्शन करा. औषध विकत घेताना म्हणजे त्या आधीचा टप्पा आहे की औषध डॉक्टरांकडे तपासणीसाठी गेल्यावर काय, तर त्याविषयी आपण जस्ट स्लाइड आहे का आपल्याकडे? हो, आपण आता त्याविषयीच बोललो की डॉक्टरांकडे गेल्यानंतर आपल्याला सध्या असलेली ही स्लाइड आहे, तर आज कुठले आजार आहेत काय आहेत हे आपण मोकळेपणाने सांगावं आणि कुठली औषधं सध्या घेत आहोत हेही आपल्याला सांगणं जरुरीचं आहे. बरोबर. त्यानंतरचा टप्पा आहे की औषधं विकत घेताना. आता औषधं विकत घेण्यासाठी आपण जे औषधाच्या दुकानात जाऊ ते लायसन्सधारी आहे ना आणि तिथे रजिस्टर्ड फार्मसिस्टची उपस्थिती आहे ना हे बघणं खूप गरजेचं आहे. कायद्यानुसार सुद्धा औषधाच्या दुकानात फार्मसिस्ट म्हणजे रजिस्टर्ड फार्मसिस्ट असणं जरुरीचं आहे. तर अशा दुकानातूनच आपण औषधं घ्यावीत आणि औषध घेताना प्रिस्क्रिप्शन नुसार औषध आहे की नाही. आता जर आपण प्रिस्क्रिप्शनकडे नीट बघितलं तर त्या प्रिस्क्रिप्शनमध्ये औषध ABC त्याचं 100 मिलीग्रॅमची गोळी, तर 100 मिलीग्रॅमचीच गोळी आपण घेत आहोत ना हे बघणं जरुरीचं आहे. म्हणजे दुकानातील फार्मसिस्ट दक्ष असतात आणि ते आपल्याला अचूकपणे औषध देतील, पण एक ग्राहक म्हणून आणि एक आरोग्याशी निगडीत गोष्ट आहे तर त्यासाठी पण ते त्यासाठी हे जाणून घेणं आवश्यक आहे, चेक करणं आवश्यक आहे. औषधाची एक्सपायरी डेट म्हणजे अंतिम मुदत सुद्धा बघणं आवश्यक आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असं आपण म्हणू शकतो. पॅकेज नीट आहे की नाही बघणं आवश्यक आहे आणि औषधाचं बिल जरूर घ्या. म्हणजे औषध घेतल्यानंतर लगेच दुकानातून निघण्याची घाई न करता तिथे थोडं थांबून औषधाचं बिल हे प्रत्येक ग्राहकाने प्रत्येक औषधासाठी घेतलं पाहिजे. आणि जुनं प्रिस्क्रिप्शन पूर्वीचं कधीतरीचं असलेलं प्रिस्क्रिप्शन घेऊन जाऊन परत औषधं विकत घेणं हे सुद्धा चुकीचं आहे. मला असं वाटतं की हा तुम्ही खूप महत्त्वाचा असा मुद्दा सांगितला की औषधं विकत घेतल्यानंतर तिथून लगेच निघून न जाता त्याचं बिल घेणं हे महत्त्वाचं आहे. असं आहे ना, आपल्याकडे आपण दुसऱ्या कुठल्या खरेदीला गेलो तर आपण भरपूर वेळ देतो, पण औषधांच्या खरेदीला जेव्हा आपण औषधं घ्यायला जातो म्हणजे हे मान्य आहे की औषधी काही हौसेने घेण्याची वस्तू नाहीये, शॉपिंग नाही आहे, पण जेव्हा आपण औषधाच्या दुकानात जातो तेव्हा आपल्याला फार घाई असते. कधी एकदा औषधं मिळतात आणि आपण तिथून निघतो असं एक होतं. तर हा दृष्टिकोन कुठेतरी बदलायला हवा, अधिक जबाबदार करायला हवा. अगदी खरं. याविषयी आपण अधिक जाणून घेऊयात, अधिक फोन घेऊया. मंजुळा शेणाय आपल्याशी बोलतायत डोंबिवली. नमस्कार. नमस्कार. हा, बोला मॅडम. आहे की आपण काही कारणास्तव डॉक्टरकडे जातो, त्यांच्याकडनं औषधं घेऊन येतो, आपल्या कुठल्याही म्हणजे आता खोकला विकला काही असं असू शकतं आणि त्याच्यानंतर काय होतं एक्झॅक्ट औषध आपण आणत नाही, लेफ्ट ओव्हर असतं थोडं तरी. आणि सिमिलर आपल्याला वाटलं की असंच मला खोकला विकला परत झालाय आणि ती लेफ्ट ओव्हर घेणं किती उचित आहे, कारण परत डॉक्टरकडे जा, परत लाईनीत उभं राहा, हा एक म्हणजे थोडासा भाग हे असतो. तर त्यामुळे लेफ्ट ओव्हर घेणं किती उचित आहे. आणि दुसरं असं की ह्याचा विज्ञापनाचा खूपच परिणाम होतो. मुलांना कफ सिरप दिलं तर झोप येणार नाही वगैरे, तर ते कितपत योग्य आहे ह्या दोन गोष्टीवर जरा तुम्ही आम्हाला सांगा. धन्यवाद. धन्यवाद मंजुळाजी. खरंच त्यांनी खूपच छान असे ते दोन्ही प्रश्न विचारलेले आहेत. त्यांच्या पहिल्या प्रश्नाला आपण काय मार्गदर्शन कराल, कारण की एखाद्या वेळेला पहिल्यांदा डॉक्टरकडे गेले खोकला झालाय तर दुसऱ्यांदा खोकलाच झालाय म्हणून तेच औषध. म्हणजे पहिला समजा आता हे किरकोळ आजार आहेत, खोकला आहे आणि आपण डॉक्टरांकडे गेलो, डॉक्टरांनी काही सिरपची बाटली लिहून दिली किंवा काही 10 गोळ्या 20 गोळ्यांचं आपल्याला आपण घेऊन आलो घरी आणि त्या आपल्याला कसा त्याचा कोर्स वगैरे नव्हता. जेव्हा खोकला थांबला तेव्हा आपण ते थांबवलं, डॉक्टरांनी सांगितलं असेल समजा, तर आपल्याकडे लेफ्ट ओव्हर म्हणजे उरलेली औषधं शिल्लक असलेली असतील तर ती नंतर जेव्हा परत तशीच लक्षणं दिसतील तेव्हा एखाद दिवस वापरायला, म्हणजे फार सेल्फ मेडिकेशन करायला मी एनकरेज करत नाही, प्रोत्साहन देत नाही. 1-2 दिवस आपण वापरून बघितली तर काही हरकत नाही. मुद्दा महत्वाचा असा आहे की ही औषधं आपण योग्य तऱ्हेने घरात ठेवली होती का आणि त्याची एक्सपायरी डेट तर गेलेली नाही ना. आपला पुढचा प्रश्न तर म्हणजे तुम्ही जर लेफ्ट ओव्हर औषधं वापरत असाल तर ही आपल्याला एक जबाबदारी ही काळजी घेणं आवश्यक आहे मॅडम, की तुम्ही जर ती नीट ठेवली
सूर्यप्रकाशापासून वगैरे नीट ठेवायला हवीत आणि त्याची एक्सपायरी डेट पण चेक करून घ्या. किंवा मुळातच जेव्हा आपण औषधं वापरायला घेतो तेव्हा स्ट्रिपच्या एखाद्याच एंडला एक्सपायरी डेट लिहिलेली असते, एखाद्या साईडला अंतिम मुदत लिहिलेली असते. तर तिथून गोळ्या चालू न करता दुसऱ्या साईडनी जर आपण गोळ्या घेणं चालू केलं तर ती अंतिम मुदत टिकून राहील, नाहीतर मग ती सुद्धा स्ट्रिप बरोबर फाटली जाते आणि दिसेनाशी होते. तर असं 1-2 दिवस आपण किरकोळ काही लक्षणं असतील तर पुन्हा तेच औषध घ्यायला हरकत नाही. पण लक्षणं जर तीव्र होत असतील, बरं वाटत नसेल तर ते अंगावर काढण्यात आजार म्हणजे त्याच्यामध्ये काही अर्थ नाही आणि मग डॉक्टरांकडे मात्र जायलाच हवं. आणि जाहिरातींना फार भुलू नये. म्हणजे काही काही जाहिरातींमध्ये खूप टॉल क्लेम्स असतात, म्हणजे फार म्हणजे उंची वाढवण्याची औषधं वगैरे असं काही पण काही असतात. तर जाहिरातींना भुलू नये. आणि आपण जसं सांगितलं किरकोळ आजारांसाठी आपण काही काळ 1-2-3 दिवस स्वतःच्या मनाने जाहिरातींना बघून काही आणलं पण त्याचं लिमिट असावं, पण त्यालाही मर्यादा असावी. पण शेवटी कुठलीही औषधं ही सिरियसच आहेत, प्रभावी रसायनच आहेत. ती स्वमनाने घ्यायची असोत किंवा प्रिस्क्रिप्शन मेडिसिन्स असोत. अगदी खरं. पण आता जो तुम्ही एक मुद्दा मांडलात की घरी आणल्यावर ही औषधं कुठे ठेवावीत, हा सुद्धा एक खूप मोठा आणि महत्वाचा मुद्दा आहे, नाही का? कारण काही वेळेला काय होतं की जसं कफ सिरप एक नॉर्मल आपण गोष्ट घेतली तर एका वेळेला ती काय अख्खी बॉटल आपण संपेलच असं नाही. पण त्याच्यामुळे बऱ्याचदा प्रश्न पडतो की ती फ्रीजमध्ये ठेवावी की कपाटात ठेवावी की कुठे ठेवावी, बरोबर असं. तर त्याविषयी काय मार्गदर्शन करा? आता प्रत्येक औषधाचं जर आपण लेबल वाचलं तर त्याच्यावर लिहिलेलं असतं की औषधं कशी ठेवली जावीत. आणि औषधं ही रसायनं असल्यामुळे ती जर आपण योग्य तऱ्हेने ठेवली नाहीत तर त्याचं कुठेतरी विघटन, रासायनिक विघटन व्हायला लागतं. त्याच्यामध्ये काही नको ती द्रव्य निर्माण होऊ शकतात, जंतूंची संसर्ग होऊ शकतो. तर यासाठी आपल्याला घरी आणल्यानंतर औषधं ही योग्य प्रकारे ठेवणं खूप आवश्यक आहे. योग्य प्रकारे म्हणजे काय, तर काहीच औषधं आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायची असतात, सगळी औषधं काही फ्रीजमध्ये ठेवायची नसतात. तर जर तसं लेबलवर लिहिलं असेल, म्हणजे समजा इन्सुलिनच्या व्हायल्स आहेत, इन्सुलिन इंजेक्शन्स आहेत, तर ती आपण फ्रीजमध्ये ठेवायची. पण बाकी सगळी औषधं सर्वसाधारणपणे ही सूर्यप्रकाशापासून दूर, त्याच्यानंतर दमटपणापासून दूर, पाण्यापासून दूर, पाळीव प्राणी आणि घरातली लहान मुलं यांच्यापासून दूर ठेवणं आवश्यक आहे. कारण लहान मुलं सुद्धा आजकालची औषधं अशी झाली आहेत की इतकी आकर्षक दिसतात, तर लहान मुलं सुद्धा ती कॅन्डी म्हणून खाऊ शकतात आणि असे अनेक अपघात होत असतात. तर ही ह्या सर्वांपासून दूर एखाद्या डब्यामध्ये ठेवायच्या टॅबलेट्स, कॅप्सूल. आणि तो डबा, आणि जर आपल्याकडे लिक्विड असेल, जर तुम्ही म्हणाल कफ सिरप आहे, तर असे हे सगळे ट्रेमध्ये एखाद्या ठेवायला हरकत नाही. आणि मुद्दा हाच की सूर्यप्रकाशापासून मी खिडकीमध्ये, फ्रीजवर, ओव्हनवर अशी काही औषधे ठेवण्यात अर्थ नाही. लहान मुलांसाठी क्रोसिन किंवा हे तर आपण आणून ठेवतो. हो, तर ती आपण कुठेतरी खिडकीत, म्हणजे जिथे सूर्यप्रकाश पडतोय, जिथे दमटपणा आहे किंवा गॅसच्या जवळ, अशी औषधं कधीही ठेवायची नाहीत. आणि औषधांचा एक बॉक्स असावा, म्हणजे जसं स्लाइडमध्ये दाखवलं एक छोटासा बॉक्स, तसा आपण एखादा बॉक्स करावा. औषध डबा म्हणूनच त्याच्यावर लिहावं, मेडिसिन बॉक्स म्हणून लिहावं. आणि हा डबा हा लहान मुलं आणि पाळीव प्राणी यांच्यापासून दूर असावा, हे नक्कीच. आणि घरातल्या औषधांची एक सूची सुद्धा बनवायला हरकत नाही. म्हणजे असं की आता हे असं वाटेल की हे खूप काम आहे, पण असं नाहीये. एकदा आपण ती सवय करून घेतली की ते शक्य आहे. तर औषधाचं कुठलं नाव, कारण कधीतरी आपण एखादी औषध आणतो आणि मग ते संपत नाही, ते घरात राहतं, जसं मगाशी आपल्याला प्रश्न आला होता. तर मग ही औषधं जी आहेत त्याच्यानंतर उपयोगी लक्षात राहत नाही आपल्याला. तर मग अशा औषधांची जर सूची आपण करून ठेवली, या स्लाइडमध्ये आपण दाखवलंय तसं, की औषधाचं नाव, त्याचा उपयोग काय आहे, त्याची अंतिम मुदत काय आहे, हे सगळं जर लिहून ठेवलं तर आपल्याला त्याचा खूप उपयोग होऊ शकेल. आणि घरात जर वेगवेगळे जर आजी आजोबा असेल, प्रत्येकाची जर औषधं वेगवेगळी असतील तर त्यांचे औषधाचे डबे हे वेगळे असावेत, वेगवेगळे. महत्वाची माहिती आहे. आपल्या आधी एक फोन घेऊया. उमा महाजन आपल्याशी बोलतात बेळगाववरून. नमस्कार. आता आजारी पडल्यानंतर अनेक लोक डॉक्टरांच्याकडे न जाता औषध दुकानात जायचे अनेक कारणापैकी एक मुख्य कारण म्हणजे डॉक्टरांचे केस फी, केस पेपर काढताना भरमसाठ पैसे, त्यानंतर एक इतकी लिस्ट देतात की ते गरीब ते बघून सपकून जातो, ते औषध न खातात न घेतात घरी येतो. त्याऐवजी डॉक्टर लोक स्वस्ताचे जेनरिक औषध लिहून दिले, कंपनीचे मोठे मोठे किमतीचे औषध न देता, कारण डॉक्टरांना त्यात फायदा आहे, काही लोकांना माहित आहे. केवळ जेनरिक औषध दिले तर गरिबांना परवडेल आणि गरीब सीधा काय करेल तो डॉक्टरांच्याकडे येईल. एक मुख्य कारण म्हणजे ते महागडे औषधं आणि महागडे केस पेपर, दवाखान्यात फायली चढणे, म्हणजे कोर्टाची फायली चढू नये, आता दवाखान्याची फायली चढू नये असं लोकांना वाटतं. आणि ह्यासाठी काय उपाय करावं? जेनरिक औषध देऊन देण्यासाठी डॉक्टरांना तुम्ही काय सूचना देऊ शकता का? काही कायदा वगैरे आहे का? ते मला थोडंसं विचारायचं. थँक्यू. धन्यवाद उमाजी. काय सांगाल, कारण की आजकाल दवाखान्याची पायरी चढू नये, पण मला असं वाटतं की एखादा
त्यांचंही म्हणणं रास्त असलं तरी तुम्ही आपल्याकडे काय आरोग्य सांगाल? व्यवस्था ही अत्यंत महागडी होत चालली आहे. तरी मी एक नमूद करू इच्छिते की सगळ्यात जगातल्या इतर अनेक देशांच्या तुलनेत आपल्या देशातली औषधं तरीही तुलनेने स्वस्त आहेत. ती आपल्याला निश्चित महाग वाटतात, पण तुलनेने इतर देशांच्या मनाने ती स्वस्त आहेत. मुद्दा आहे आता जेनेरिक औषधांचा. जेनेरिक औषधं म्हणजे आपण एक ढोबळ मनाने म्हणू की ही स्वस्त औषधं, त्यांचा दर्जा हा इतर औषधांच्या ब्रँडेड औषधांच्या इतकाच असतो, तसाच असतो म्हणजे, पण ही औषधं किमतीने तुलनेने स्वस्त असतात. कारण ते पेटंटच्या बाहेर आलेली असतात आणि ती मोलिक्युलच्या नावाने म्हणजे औषधाचं जे मूळ नाव आहे त्याच्या नावाने ही विकली जातात. तर ही जी जेनेरिक औषधं आहेत तर ही लिहावीत डॉक्टरांनी अशी गाईडलाईन म्हणजे मार्गदर्शक तत्व जरूर आहेत. म्हणजे महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाने सुद्धा जो मॉडेल प्रिस्क्रिप्शन फॉर्मॅट बनवला त्याच्यामध्ये सुद्धा जेनेरिक औषधं लिहावीत असं त्यात मार्गदर्शक तत्व आहे किंवा मेडिकल काउन्सिलनेही सांगितलेलं आहे. पण असा कायदा असं प्रायव्हेट सेक्टरमधल्या डॉक्टरांसाठी नाहीये. पण जेनेरिक औषध डॉक्टरांनी लिहून द्यावं यासाठी पेशंटनी डॉक्टरांना विचारायला हरकत नाही की डॉक्टर हे औषध मला फार महाग वाटतंय, खिशाला परवडत नाही, तर ह्याला काही अल्टरनेटिव्ह आहे का, याला काही स्वस्त पर्याय आहे का, हे रुग्णांनी जरूर विचारायला हरकत नाही. आणि प्रिस्क्रिप्शन मेडिसिन्स असतील तर डॉक्टरांनी ते डॉक्टर सांगतीलही की त्याच्या एखाद्या मूळ द्रव्य समजा ABC असेल तर त्याचे 100 ब्रँड सुद्धा मार्केटमध्ये असतात. त्यातले काही स्वस्त आणि काही महाग असू शकतात. पण आपण डॉक्टरांना जरूर विचारावं की पर्याय आहे का डॉक्टर, मला हे परवडणारं नाही. तर अशा वेळी मला वाटतं की डॉक्टर नक्कीच आपल्याला जेनेरिक औषध स्वस्तातलं औषध लिहून देते. हाच मुद्दा मला असं विचारायचं की काही वेळा रुग्णांना फक्त प्रिस्क्रिप्शन असतं की त्याच्यावर किंमत किंवा काही नाही कळाली, पण कधी कधी मेडिकलमध्ये गेल्यावर सेम औषध दुसऱ्या ब्रँडचं असेल आणि त्याची किंमत कमी असेल आणि काही वेळेला मेडिकलवालेही आपल्याला सजेस्ट करतात, त्यावेळेला आपण ते घेऊ शकतो का? डॉक्टरांनी लिहून दिलेलं जर औषध असेल म्हणजे जर प्रिस्क्रिप्शन औषध असेल तर ते त्यातली द्रव्य म्हणजे त्यातले इन्ग्रेडियंट सेम आहेत पण त्याचा ब्रँड वेगळा आहे आणि तो स्वस्त आहे, कंपनी वेगळी आहे, त्यामुळे कंपनीने दिलेलं नाव म्हणजे ब्रँड नेम व्यापारी नाव हे वेगळं आहे. तर आत्ताचा जो कायदा आहे ना आपला जो अन्न आणि जो औषध कायदा आहे तर त्याच्याप्रमाणे ब्रँड सबस्टिट्यूशन म्हणजे एकाच्या जागी दुसरा ब्रँड देणं जरी त्याच्यामधले मूळ द्रव्य सेम असेल तरी हे कायद्याने आपल्याकडे अपेक्षित नाहीये, कायद्याने आपल्याला परवानगी नाहीये फार्मसिस्टला. पण आता हळूहळू हे बदलतंय आणि मी असं म्हणेन की जर केमिस्टनी आपल्याला फार्मसिस्टने सुचवलं आणि ते प्रिस्क्रिप्शन औषध आहे की अमुक ब्रँड स्वस्त आहे तर एकदा आपण डॉक्टरांना हे विचारा की मी Aच्या ऐवजी B ब्रँड घेऊ का आणि हा स्वस्त आहे आणि डॉक्टरांकडून एकदा खात्री करून घेतल्यानंतर हा ब्रँड घ्यायला काहीही हरकत नाही. आपण जरूर फार्मसिस्टचा सल्ला घ्या की याच्यामध्ये स्वस्त पर्याय कुठला आणि मग डॉक्टरांचा सल्ला घेणं. प्रिस्क्रिप्शन मेडिसिन असेल तर डॉक्टरांनी लिहून दिलेलं असेल तर त्यांना विचारणं गरजेचं आहे. आणि आता आपल्या शासनातर्फे सुद्धा जेनेरिक औषधांसाठी खूप प्रोत्साहनपर वातावरण आहे आणि फार्मसिस्टना सुद्धा ब्रँड सबस्टिट्यूशन करण्याची कदाचित परवानगी नजीकच्या काळामध्ये मिळू शकेल. आपला पुढचा एक प्रश्न घेऊया. ओजश्री टिळक आपल्याशी बोलतायत सांगलीवरून. नमस्कार. हॅलो. हा नमस्कार, बोला. हॅलो, मी सांगलीहून ओजश्री टिळक बोलतेय. मला असं वाटतंय की प्रिस्क्रिप्शन लिहून दिल्यानंतर अँटीबायोटिक औषधं कशी ओळखायची? बरं, खूप चांगला प्रश्न आहे आणि आपण या मुद्द्याकडे मला वाटतं नंतर येणारच आहोत. तर अँटीबायोटिक कशी ओळखायची तर अँटीबायोटिक ओळखण्यासाठी डॉक्टरांनाच परत प्रश्न विचारणं हे आवश्यक आहे की डॉक्टर तुम्ही मला या प्रिस्क्रिप्शनमध्ये अँटीबायोटिक लिहून दिलं आहे का आणि ते नेमकं कोणतं आणि मग त्याविषयी अधिक जागरूक राहणं हे आवश्यक आहे. म्हणजे सगळ्याच औषधांविषयी आपल्याला जागरूक राहायचंय, जबाबदारीने वापरायचंय. पण अँटीबायोटिक अशासाठी की अँटीबायोटिक ही जीवाणूंविरुद्ध काम करतात आणि ती इन्फेक्शन्समध्ये जंतू संसर्गामध्ये वापरली जातात आणि ती लिहून दिलेली असतील तर त्याचा कोर्स कंप्लीट करणं हे अत्यावश्यक आहे. इतरही औषधं डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे घ्यायचीच आहेत आपल्याला, पण अँटीबायोटिकचा कोर्स जर कंप्लीट केला नाही तर पुढे आपल्याला रेझिस्टंट इन्फेक्शन होऊ शकतं आणि मग आपला आजार परत उलटू शकतो आणि अशा वेळी मग जे पूर्वी दिलेलं अँटीबायोटिक हे लागू पडत नाही. तर अँटीबायोटिकचा कोर्स कंप्लीट करणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्याकडे जास्त विशेष लक्ष देणं आवश्यक आहे. नुसतं डॉक्टरकडे जाऊन एखादं प्रिस्क्रिप्शन घेणं अपेक्षित नाहीये तर त्याच्यात काय काय असणं गरजेचं आहे याबद्दल थोडं प्रत्येक रुग्णाला माहिती असणं आवश्यक आहे. प्रिस्क्रिप्शन म्हणजे डॉक्टरांनी आपल्यासाठी लिहून दिलेली ऑर्डर की आपण कुठली औषधं घ्यावीत आणि फार्मसिस्टसाठी ते मार्गदर्शन की फार्मसिस्टनी कुठली औषधं या रुग्णाला डिस्पेन्स द्यावीत. तर या प्रिस्क्रिप्शनमध्ये मुख्य 3 प्रकारची सविस्तर माहिती असणं अपेक्षित आहे. एक तर डॉक्टरांविषयीची माहिती, त्याच्यानंतर रुग्णाविषयीची माहिती आणि सर्वात मुख्य म्हणजे औषधांविषयीची माहिती. साधारण एक नमुना प्रिस्क्रिप्शन म्हणून जर आपण या स्लाइडमध्ये बघितलं तर ह्याच्यामध्ये आपल्याला असं दिसेल की हे डॉक्टरांचं जे प्रिस्क्रिप्शन
प्रिस्क्रिप्शन आहे ते प्रिंटेड असावं. त्याच्यावर डॉक्टरांविषयीची सर्व माहिती म्हणजे काय की त्यांचा रजिस्ट्रेशन नंबर, त्यांचं नाव, त्यांचा कॉन्टॅक्ट डिटेल्स, ॲड्रेस पूर्ण असावा. रुग्णाची माहिती असावी. रुग्णाच्या माहितीमध्ये रुग्णाचं नाव आणि त्याचा एक नॉमिनल एक थोडा ॲड्रेस असावा. आणि जर लहान मुलं असतील तर त्यांचं एज, वेट हेही अपेक्षित आहे, म्हणजे वय आणि वजन अपेक्षित आहे लिहिणं. आणि त्यानंतर औषधाविषयीचे डिटेल्स पाहिजेत. आता औषधाविषयीचे डिटेल्स लिहिताना संपूर्ण माहिती अशी असावी की औषधाचं नेमकं नाव काय, त्या टॅबलेट्स आहेत का, कॅप्सूल्स आहेत का, सिरप आहे किंवा कसं, तर हे माहिती हे पूर्ण लिहिलेलं असावं. त्याच्यामध्ये किती नेमकी पॉवरची गोळी आपण द्यायची आहे, म्हणजे 450 मिलीग्रॅम आहे, 250 आहे, ते व्यवस्थित लिहिलं असावं. कारण कसं आहे की एकाच औषधाचे वेगवेगळे पॉवरच्या गोळ्या बाजारामध्ये मिळतात, तर ते नीट लिहिलेलं असावं. किती दिवसांसाठी नेमकं घ्यायचंय हेही असावं. आणि जसं आपण बघतोय की याच्यामध्ये लिहिलेलं आहे की 010 की 100, तर या प्रकारे लिहिलेलं असावं, म्हणजे रुग्णाला कळेल की ते नेमकं कधी घ्यायचंय. बरोबर. म्हणजे सकाळी घ्यायचंय तर समजा 100 असेल तर सकाळी एकदा घ्यायचं, दुपारी नाही आणि संध्याकाळी नाही. 010 असेल तर फक्त दुपारी घ्यायचं, सकाळी आणि रात्री नाही. तर ही औषधाची माहिती तिथे असणं आवश्यक आहे आणि डॉक्टरांनी सही करून स्टॅम्प मारणंही आवश्यक आहे. आणि हे प्रिस्क्रिप्शन नंतर जेव्हा आपण फार्मसीमध्ये घेऊन जातो तेव्हा ते केमिस्टने आपल्याला त्याप्रमाणे त्यानुसार औषधं काढून दिल्याने अपेक्षित आहे. हां, ते अपेक्षित आहे. आणि केमिस्टने त्याच्यानंतर डिस्पेन्स किंवा सप्लाईड असा स्टॅम्पही प्रिस्क्रिप्शनवर मारा. बापरे, ही प्रोसिजर आहे, त्याविषयी आपण अधिकच बोलूया. वर्षा आव्हाड आपल्याशी बोलतात अहमदनगरवरून. नमस्कार, बोला. हॅलो. हां, बोला वर्षाजी. हॅलो मॅम, नमस्ते. नमस्ते. माझा प्रश्न असा आहे की जेनेरिक औषधे ओळखायची कशी? जेनेरिक. बरं, धन्यवाद. धन्यवाद. आता जेनेरिक औषधं म्हणजे मी जसं मगाशी सांगितलं की जेनेरिक औषधं हा आपल्या नेहमीच्या महागड्या औषधांना एक पर्याय म्हणून आहे. तर ती ओळखता येण्यासाठी त्याची काही वेगळी त्याच्यावर खूण किंवा लेबलवर काही पॅकिंगवर खूण असते असं काही नाहीये. तर ती सुद्धा ती नेहमीसारखीच औषधं असतात. त्याची नावं म्हणजे त्याचे ब्रँड्स, जेनेरिक ब्रँडेड जेनेरिक मेडिसिन, त्याची नावं तिथे वेगळी असतील. तर आपल्याला हे विचारावं लागेल की यातलं जेनेरिक औषध कुठलंय. की आता काही जेनेरिक औषधांची दुकानं सुद्धा शासनातर्फे निघत आहेत, तर तिथे मिळणारी सगळीच औषधं जेनेरिक म्हणजे एक स्वस्त पर्याय आहे. तर असं ओळखण्यासाठी आता त्या औषधाच्या लेबलवर किंवा पॅकिंगवर अशी काही कुठली खूण नसते. मात्र याविषयी डॉक्टर किंवा आपले फार्मासिस्ट नक्की आपल्याला मार्गदर्शन करू शकतात. खरं तर टॅबलेट्स किंवा द्रव औषधे ही जी आपण घेतो ती घेताना कोणती काळजी घ्यावी? द्रव औषधं सर्वसाधारण आपल्या सगळ्यांनाच लागतात. खोकला, सर्दी झालं किंवा लहान मुलांमध्ये द्रव औषधांचा खूप वापर होतो. तर ही द्रव औषधं घेताना त्याचा योग्य डोस घेणं ही आपली रुग्णाची जबाबदारी असते. तर हा योग्य डोस घेण्यासाठी म्हणजे समजा जर डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शनमध्ये लिहिलं असेल की 1 टीस्पून, तर या टीस्पूनचा चहाचा चमचा, याचा अर्थ काय, तर चहाचा चमचा म्हणजे 5 ml. तर हे 5 ml आपण मोजून मापून घेतलं पाहिजे. तर आपली काय अशी एक आपली स्वयंपाकघरातला जो नेहमीचा एक चमचा असतो तो आपण घेतो, त्याच्यामध्ये औषध घेतो आणि मग ते औषध आपण प्राशन करतो. किंवा काही काही जण तर सरळ सरळ बाटलीच तोंडाला लावतात. कारण आपली मानसिकता झाली की काय थोडंसं घेतलं तर काय फरक पडतो, काही फरक पडत नाही, खूप मोठा फरक पडतो. हो, पण खूप मोठा फरक पडतो. तर आता सगळ्यांना माहितीये की औषधाच्या बाटलीवर आजकाल ही अशा प्रकारची कॅप किंवा कप असतो आणि जर नीट आपण बघितलं तर त्याच्यावर 2.5 ml, 3.5 ml, 5 ml अशा खुणा असतात. तर हे मोजून मापून घेणं आवश्यक आहे. डॉक्टरांनी समजा 2.5 ml लिहिलं असेल तर 2.5 ml, 1 टीस्पून लिहिलं असेल तर 5 ml, 1 टेबलस्पून लिहिलं असेल तर 15 ml, हे मोजून मापून घेणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि जर टॅबलेट्स विषयी तुम्ही बोलाल तर आपल्याला एक साधारण माहिती की आपण टॅबलेट घेतली की आपण ती गिळायची टॅबलेट म्हणजे पाण्याबरोबर घेतो. पण टॅबलेटचे सुद्धा अनेक प्रकार असतात. काही टॅबलेट्स फक्त चघळायच्या असतात, मग त्या गिळायच्या नसतात. आता जंतावरची जी औषधं बरीचशी आहेत आपल्याकडे टॅबलेट्स, त्या फक्त गिळायच्या आहेत. या काही विटॅमिन्स सुद्धा आहेत, ती फक्त चघळायची आहेत, गिळायची नाहीयेत. किंवा काही औषधं ही पाण्यात विरघळवायची असतात. काही आपल्याला डायरेक्ट तोंडात ठेवून ती विरघळतात, माउथ डिझॉल्विंग टॅबलेट म्हणतात. तर हे टॅबलेटच्या लेबलवर, म्हणजे औषधाच्या लेबलवर लिहिलेलं असतं की इच च्युएबल टॅबलेट. तर हे थोडंसं वाचायला हवं. तर तुम्ही म्हणाल की लेबल वाचणं हे खूप जिकिरीचं काम आहे, ते मी मान्य करते की लेबल वाचणं हे खूप किचकट काम आहे. माहिती करून घेणं, पण माहिती करून घेणं हे पण गरजेचं आहे. लेबलवर काय काय असतं. आपला पुढचा प्रश्न घेऊया. सुचेता भांडारी आपल्याशी बोलतात पुण्यावरून. नमस्कार. हॅलो. हा, नमस्कार, बोला. मी मिसेस सुचेता भंडारे बोलतेय पुण्याहून. नमस्कार दोघांनाही. आणि माझा प्रश्न असा आहे की जनरली कफ सिरप ही म्हणजे ॲलोपॅथीची असू देत किंवा आयुर्वेदिक असू देत, आपण ती बिनदिक्कत सगळेजण डायरेक्ट जाऊन घेत असतो केमिस्टकडनं. जसं अडुळसा आहे, वेगवेगळ्या कंपन्यांचं येतं,
हल्दी कफ सिरप आहे किंवा ॲलोपॅथीमध्ये सुद्धा अनेक कफ सिरप आपण डायरेक्ट घेत असतो. तर ती सेफ आहेत का? म्हणजे आयुर्वेदिक औषधं सुद्धा अशी घ्यावीत का डायरेक्ट? काढे वगैरे पण असतात अनेक त्याचे. बर, धन्यवाद. खरं तर त्यांचा जो प्रश्न आहे, मगाशी आपण त्यांना सांगितलं की एक मर्यादेपर्यंत कुठलंही औषध आणि डॉक्टरांचा सल्ला. खोकला आहे तर लगेच काही डॉक्टरांकडे जाण्याची गरज नसते जिथपर्यंत तो खोकला खूप जुनाट होत नाही. तर अशा वेळी तुम्ही काही जी औषधांची नावं घेतली त्याप्रमाणे आयुर्वेदिक औषधं आपण घेऊ शकता. पण ते जर खोकला आपला बरा नाही झाला तर वेगवेगळ्या प्रकारची औषधांचा स्वतःवर प्रयोग करत राहणं हे अजिबात चांगलं नाही. कारण मग त्या खोकल्याचं कारण शोधायला हवं आणि ते खोकल्याचं कारण हे डॉक्टर शोधून काढू शकतात आणि मग त्याच्यावर उपचार करू शकतात. तर कुठल्याही एक लक्षात घ्या मॅडम की कुठल्याही औषधाला हे दुष्परिणाम आहेत. म्हणजे आयुर्वेदिक औषध सुद्धा, हर्बल औषधं सुद्धा ही दुष्परिणामापासून मुक्त नाहीत. जे औषध परिणाम करतं ते दुष्परिणामही करतं. त्यामुळे ते उगाच आपण स्वतःच्या मनाने खूप काही दिवस घेण्यात अर्थ नाही. तर डॉक्टरांकडे योग्य वेळी जावं, पण 1-2-3 दिवस घेण्यासाठी मला वाटत नाही की काही आपल्याला हरकत असावी. जरूर घ्यावं. पण मुळात मला असा अजून एक मुद्दा आहे की आपण आपल्या इतर बाबतीत खूप जागरूक असतो नाही, पण हा विषय खरंच आपण इतका म्हणजे असं त्याच्याविषयी अज्ञानी असं उदासीन निष्काळजी असतो की आम्ही म्हटलं तसं गोंधळलेली मनस्थिती आहे की नेमकं मी काय करू. हो, कारण औषधाचं सुद्धा एक वेळापत्रक असतं, जसं आपलं एक वेळापत्रक असतं. पण बहुतेकदा आपण काय होतंय आणि त्या वेळापत्रकानुसार एखादा डोस चुकला तरी त्याचं किती महत्व आहे हे सांगा. कारण बऱ्याचदा असं होतं की डॉक्टरही आपल्याला सांगतात की 3 वेळा घ्या, 4-5 तासाचं अंतर ठेवा, पण आपल्याला जेव्हा आठवण येते ते आपले 3 वेळा आपण ते घेतो. त्याविषयी सांगा. बरोबर. औषधांचं वेळा म्हणजे आता ही औषधं आपण मान्य केलं की रसायनं आहेत. ही औषधं आपल्या पोटामध्ये जातात, पोटामधनं ती रक्तात जातात आणि मग रक्तामध्ये गेल्यानंतर ती परिणाम साधतात. म्हणजे साधारण जी औषधं आहेत त्यापैकी 90-95% औषधं तरी रक्तात पोचणं आणि मग रक्तात त्याची किमान पातळी निर्माण होणं आवश्यक असतं, तरच त्याचा सुपरिणाम दिसतो. बरोबर. तर यासाठीच औषधाचं वेळापत्रक इतकं महत्वाचं आहे की समजा दिवसातनं 2 वेळा डोस घ्यायचा असेल, सकाळी एक आणि संध्याकाळी एक, तर सकाळी आपण डोस घेतला पण संध्याकाळचा डोस मात्र विसरलो तर मग असं होतं की औषधाची रक्तातली पातळी खालावते आणि मग पुढचा डोस न घेतल्यामुळे ती अधिक खालावते आणि त्यामुळे आपल्याला त्याचा जे रिझल्ट मिळायला हवेत, सुपरिणाम दिसायला हवे, ते दिसत नाहीत. तर त्यामुळे औषध हे वेळच्या वेळी घेणं, शक्यतोवर एकही डोस न चुकवणं हे खूप आवश्यक आहे. आणि ते मी मान्य करते की थोडासा एक कंटाळा असतो, विसरणं असतं, हे जरूर आहे. आजकाल आपल्याकडे मोबाईल आहेत, त्याच्यामध्ये आपण रिमाइंडर लावू शकतो. अनेक प्रकारे आपल्या घरातल्या सदस्यांना आपण सांगू शकतो की मला आठवण करा. तर या प्रकारे आपल्याला औषध वेळेवर घेणं आवश्यक आहे. आणि अनेक रुग्ण कसं करतात की दीर्घकालीन आजार असतील, समजा डायबेटीस आहे किंवा उच्च रक्तदाब आहे, तर सुरुवातीला काही औषधं नियमितपणे घेतातही, पण त्यानंतर मात्र एकदा त्यांना वाटलं की आता आपलं रक्तदाब नॉर्मल आहे की मग ती औषधं सोडून करतात. आणि मग अशा वेळी पुढे जाऊन कधीतरी त्यांचा रक्तदाब अचानक वाढतो आणि त्यावेळी औषधं तर घेतलेली नसतात आणि त्यामुळे तो उच्च रक्तदाबामुळे इतका वाढतो की त्याच्यामुळे त्यांना हार्ट अटॅक येऊ शकतो, मेंदूत रक्तस्राव होऊ शकतो. त्यामुळे औषधाचं वेळापत्रक हे पाळणं आवश्यक आहे. किंवा परगावी जाताना सुद्धा आपण आपल्या औषधाचे नेहमीचे ब्रँड जे डॉक्टरांनी लिहून आणि एखादं औषध बंद करताना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच ते करणं काही गरजेचं आहे. आपण पुढचा एक प्रश्न घेऊया. पांडुरंग पवार आपल्याशी बोलतायत कर्जत वरून. नमस्कार. नमस्कार. प्रायमरी ट्रीटमेंट मध्ये आपण कुठली औषधं साधारण मेडिकल मधून आपण परचेस करू शकतो? प्रायमरी ट्रीटमेंट मला वाटतं आपल्याला असं म्हणायचंय की म्हणजे एक प्राथमिक उपचार म्हणून किंवा किरकोळ आजारांसाठीचे काही. तर मी जसं सांगितलं सुरुवातीला की जी OTC औषध आहे, म्हणजे नॉन प्रिस्क्रिप्शन औषधांचा गट आपण म्हणतो, तर पॅरासिटामॉल हे ताप किंवा डोकेदुखीवरचं औषध आहे, ॲस्पिरिन सुद्धा त्यासाठी साधारण वापरलं जातं, किंवा काही ऍसिडिटीवरची औषधं आहेत. तर ही थोडी औषधं आपण स्वतःच्या मनाने नक्की घेऊ शकतो. त्याचप्रमाणे काही त्वचेवर लावायची म्हणजे लोशन, बाम ह्या प्रकारची औषधं सुद्धा आपण किंवा रेचक काही ही स्वतःच्या मनाने आपण वापरू शकतो, कारण ती OTC या वर्गवारीमध्येच आहेत. तर आपण ती वापरायला हरकत नाही. पण हा एक लक्षात ठेवायला पाहिजे की अशाही औषधांचा म्हणजे समजा पॅरासिटामॉल म्हणतो, तर ही जी स्वमनाने घ्यायची औषधं आहेत त्याचाही अतिरेक करून चालणार नाही, तर त्याचा पण कुठेतरी यकृतावर परिणाम होऊ शकतो आणि ॲस्पिरिनमुळे रक्त पातळ होत असतं. तर जसं पहिल्यापासूनच आपण सांगत आलं की जरी ती OTC किंवा प्राथमिक उपचारातली काही औषधं असतील तरी ती आपण एक मर्यादेपर्यंत आपण जरूर ती वापरा, पण अतिरेक नको. आता नुकताच अँटीबायोटिक अवेअरनेस सप्ताह साजरा
केला गेला त्याविषयी सांगा. जागतिक आरोग्य संघटनेतर्फे मागचा आठवडा हा अँटीबायोटिक अवेअरनेस वीक सप्ताह म्हणून साजरा झाला. तर ह्याचं हे पहिल्यांदाच असं घडलं की एखाद्या औषध गटाविषयी पूर्ण जागरूकता सप्ताह साजरा करण्याची ही पहिलीच वेळ होती. तर अँटीबायोटिक्स हा एक असा औषध गट आहे की जो इन्फेक्शनसाठी, जंतू संसर्गासाठी वापरला जातो. ही अँटीबायोटिक औषधं आपल्या शरीरातले जे उपद्रवी जीवाणू असतात, जे बॅक्टेरिया असतात, त्यांच्या विरुद्ध काम करतात, त्यांना नायनाट करण्याचं काम करतात. आणि ह्या अँटीबायोटिक्स आपल्याकडे 1940 सालापूर्वी लोक इन्फेक्शन्सनी मृत्यू पावत होते, साथी येत होत्या, आपण ऐकलं असतील. पण त्यानंतर मात्र अलेक्झांडर फ्लेमिंगनी जेव्हा पेनिसिलिनचा शोध लावला आणि पहिलं अँटीबायोटिक निर्माण झालं, त्यानंतर आपल्याकडे ह्या रोगजंतूंना मारून टाकण्यासाठी, त्यांच्या लढाईसाठी आपल्याकडे एक अस्त्र निर्माण झालं. आपल्याकडे अस्त्र आपल्या हातात आलं आणि आज जर बघितलं तर आपल्याकडे 100च्या वरती अँटीबायोटिक्स आहेत. पण असं झालंय की काळाच्या ओघामध्ये आपल्या सर्वच घटकांनी, म्हणजे डॉक्टर्स, फार्मसिस्ट, रुग्ण या सगळ्यांनीच या अँटीबायोटिक्सचा अति आणि चुकीचा वापर केलाय. त्यामुळे या सगळ्यामुळे रोगजंतू आपल्या विरुद्ध प्रबळ झालेत आणि अँटीबायोटिक्स निष्प्रभ होत चालली आहेत. म्हणजे आज आपल्याकडे 100हून अधिक अँटीबायोटिक्स असतील तरी सुद्धा काही इन्फेक्शन्समध्ये अँटीबायोटिक्स एकही प्रभावी राहिलेलं नाहीये. तर 1940 पूर्वीचाच काळ परत येतो की काय, अशी एक भीती निर्माण झालेली आहे ह्या अँटीबायोटिक रेझिस्टन्समुळे. आणि ह्याच्यामध्ये मुख्य ग्राहकांच्या दृष्टीने असा मुद्दा आहे की अँटीबायोटिक जर दिलेला असेल तर त्याचा कोर्स कंप्लीट करा, आणि जर तो कोर्स कंप्लीट नाही केला तर मग अँटीबायोटिक रेझिस्टन्स म्हणजे बंडखोर जंतू निर्माण होण्यासाठी आपण एक परिस्थिती निर्माण करतो आहे. त्यामुळे अँटीबायोटिकचा कोर्स, समजा क्षयरोग असेल तर टीबी हे इन्फेक्शनसाठी 6 ते 8 महिने कमीत कमी वेगवेगळी औषधं घ्यायला लागतात. आणि ती जर पूर्ण घेतली नाहीत तर कुठेतरी पुढे जाऊन एक रेझिस्टंट टीबी निर्माण होतो. आणि त्यासाठी हे अत्यावश्यक आहे की आपण अँटीबायोटिक्सचा काळजीपूर्वक वापर, त्यांचा कोर्स कंप्लीट करणं, डोस न चुकवणं हे अत्यंत आवश्यक आहे. अगदी खरं. आपला पुढचा प्रश्न घेऊया. सारिका काळे आपल्याशी बोलतात नाशिकवरून. नमस्कार. हॅलो. हा, नमस्कार सारिकाजी. मला असं विचारायचं आहे की आयुर्वेदिक औषधं कितपत योग्य, स्वतःच्या मनाने किती प्रमाणात घेऊ शकतो आपण, किंवा आपण म्हणतो पित्त झालं आणलं कोणतं औषध घेतलं तसं योग्य आहे का? कारण की आयुर्वेदिक म्हणतात साईड इफेक्ट होत नाहीये, मनाने स्वतः घेतो औषधं आणि त्याचा साईड इफेक्ट काय होतो एक्झॅक्ट ते सांगा. धन्यवाद. खरं तर मघाशी पण तुम्ही ह्या प्रश्नावर सांगितलेलंच आहे की आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय काहीही घेणं खरं तर चुकीचं आहे. पण त्यातल्या त्यात 1 किंवा 2 दिवस आपण शरीराला अनुसरून, किरकोळ आजार असतील आणि आपण 1, 2, 3 दिवस आपल्यावर स्वतःवर प्रयोग नक्की करू शकतो. मी मगाशी पण सांगितलं पण त्याचा कालावधी जास्त नसावा. नाही, कालावधी अजिबात जास्त नसावा. स्वमनाने कुठलंही औषध घेताना हे 2-3 दिवस किरकोळ आजार असेल तर आपण वापरणं ठीक आहे, पण त्यानंतर मात्र डॉक्टरांकडे जावं. आणि जसं सांगितलं तसं की कुठलंही औषध मॅडम हे साईड इफेक्ट फ्री नाही. म्हणजे आयुर्वेदिक औषधांना सुद्धा दुष्परिणाम आहेत आणि म्हणून ते त्या तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच आपण घेणं आवश्यक आहे. मी कुठलंही असं औषध नाहीये आज तरी जगात, असं गुणी औषध नाही की ज्याला कुठलेही दुष्परिणाम नाही. अगदी खरं आहे. आता अजून एक आहे की प्रवासाला आपण नेहमी जातो, तर प्रवासाला जाताना सुद्धा काय काळजी घ्यावी या औषधांच्या बाबतीत? हो, प्रवासाला जाताना बाकी तर सगळी तयारी चालूच असते आणि हा मुद्दा अगदी बाजूला औषधांच्या बाबतीत, आरोग्याच्या बाबतीत काळजी घेण्याजोगे अनेक मुद्दे आहेत. सर्वप्रथम म्हणजे जर आपल्याला जुनाट काही आजार असतील, डायबेटीस वगैरे किंवा, तर ते आपण आपला प्रवासाचा बेट ठरल्या डॉक्टरांकडे जाऊन आपला चेकअप करून घेणं. आणि डॉक्टरांनी जर त्यांना काही डोस ऍडजस्ट आपल्या औषधाचे करायचे असतील तर ते करून देण्यासाठी त्यांना अवधी देणं हे अत्यंत महत्वाचं आहे. दुसरं म्हणजे जेव्हा आपण सहलीला निघू, प्रवासाला लांबच्या निघू, तेव्हा आपल्याला पूर्ण आपल्याकडे औषधं, जी किरकोळ औषधं आहेत, किरकोळ आजारांवरची औषधं आहेत, उलट्या किंवा डायरिया, यासाठीची सगळी औषधं डॉक्टरांना विचारून, फार्मसिस्टला विचारून ती आपल्याकडे एक त्याचा डबा हवा. त्याचप्रमाणे आपल्याकडे आपल्या औषधांचं प्रिस्क्रिप्शन त्याच्या मूळ नावांसकट हवं. आपण जर दुसऱ्या देशामध्ये जात असू तर हे आपल्याला सगळं आवश्यक आहे, किंवा काही वॅक्सिनेशन्स, लसीकरण करून घेणं आवश्यक आहे, प्रथमोपचाराचं साहित्य आवश्यक आहे, किंवा पाण्यात निर्जंतुक करण्यासाठी काही क्लोरीन सारख्या टॅबलेट्स किंवा असं काही आपल्याला जवळ घेणं बरोबर असणं आवश्यक आहे. आणि महत्वाचे फोन नंबर्स, लागणारे सगळे डॉक्टरांचे फोन नंबर्स आणि फार्मसिस्टचे नंबर हे पण आपल्याकडे असणं हे अत्यंत गरजेचं आहे. तर आपण सहलीला जाताना आपल्या औषधांचा डबा आपल्याकडे जरूर असावा. जर आपल्याला कुठलाही आजार नसेल तर किरकोळ आजारांवरची लागणारी, म्हणजे पोट बिघडणे, पोटदुखी, उलट्या,
ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी यावरची औषधं मात्र आपल्याकडे नक्कीच असावीत. ही कुठलीच औषधं आपल्याला लागू नयेत सहलीमध्ये प्रवास करताना, पण ती आपल्याकडे असणं आवश्यक आहे. आणि जर मी जसं म्हटलं जुनाट आजार आहे तर आपल्या औषधांचा साठा जर आपण 15 दिवस जात असू तर 30 दिवसांचा औषधाचा साठा आपण बरोबर घेऊन जाणं आवश्यक आहे. कारण जिथे आपण जाऊ तिथे आपल्याला आपल्या डॉक्टरांनी सांगितलेलंच औषध मिळेलच असं नाही. आणि मग तेव्हा फार गोंधळाची किंवा इमर्जन्सी परिस्थिती निर्माण होऊ शकते. एपिलेप्सी वगैरे सारखा जर आजार असेल तर ह्या बाबतीत अधिक काळजी घेणं आवश्यक आहे. अगदी खरं. संजीव आपल्याशी बोलतायत पुण्यावरून. नमस्कार संजीव. बोला. हॅलो. हा बोला. नमस्कार, मी दीपक बोलतो पुण्याहून. माझा प्रश्न असा आहे का मानसोपचार तज्ञांच्या ज्या गोळ्या आहेत त्या रेग्युलरपणे चालू ठेवल्याच पाहिजे किंवा मध्ये बंद केला तर कुठला त्रास होऊ शकतो का, किंवा असं मनाने डिसिजन कुठलं घेऊ शकतो का असं? धन्यवाद संजीवजी. खरं तर ह्या प्रश्नाचं उत्तर मॅडम मगापासून तेच सांगतात की मॅडम तुम्हीच त्यांना मार्गदर्शन, कारण की कुठलंही औषध स्वतःच्या मनाने बंद किंवा चालू करणं हे चुकीचंच आहे. मानसिक तुम्ही मानसोपचार तज्ञांकडे जर रुग्ण गेलेला असेल आणि डॉक्टरांनी जर लिहून दिलं असेल की हे औषध आता 6 महिन्यासाठी घ्यायचं आणि फेर तपासणीसाठी यायचं, तर हे पाळणं आवश्यक आहे. म्हणजे 6 महिने घेऊन समजा 6 महिन्याची मुदत दिली असेल तर 6 महिन्यांनी परत जाणं, मग डॉक्टर तुम्हाला चेक करतील आणि मग सांगतील की ह्या गोळ्या बदलून किंवा आता ह्या गोळ्या बंद करायला हरकत नाही किंवा मी बदलून देतो, डोस कमी करतो. तर या प्रकारे डॉक्टरांचा सल्ला आणि फेर तपासणी ही अत्यंत आवश्यक आहे. आणि त्यामुळे उगाच स्वतःच्या मनाने ते औषधं घेत राहणं किंवा बंद करणं दोन्हीही अतिशय घातक ठरू शकतं. मॅडम आपल्याकडे ही एक मानसिकता अशी रुजलीच गेली आहे. म्हणजे खूप म्हणजे उदाहरणं अशी मी बघितलेली आहेत की साधा आपल्याला जरी तापाचे किंवा काही म्हणजे आजार असेल तरी डॉक्टर जी औषधं देतो ती पहिल्या 1, 2, 3 डोसमध्ये जर आपल्याला बरं वाटलं तर पुढचे घेण्यामध्ये आपण इच्छुक नसतो. ठीक आहे, आता मला बरं वाटलं. आपण आपल्याकडे हीच मानसिकता आहे की थोडंसं जरी बरं वाटलं तरी आपण ती औषधं बंद करतो. आणि अँटीबायोटिक्सच्या बाबतीत आपल्याला ह्याच वृत्तीने आपला घात केलेला आहे. जसं आपण बोलतोय तसं की कोर्स कंप्लीट न करणं. पण आपण हे सगळ्यांनीच लक्षात घेतलं पाहिजे. जरी कंटाळा आला तरी पण आपण औषध बंद नाही करता कामा. जे डॉक्टरांनी सांगितलं असेल तर ते त्याप्रमाणे घेतलं पाहिजे. आणि बरं वाटणं आणि बरं होणं यातला फरक कुठेतरी आपल्याला लक्षात आला पाहिजे. अगदी खरं तर आहार आणि आजार ह्यांचं एक खूप महत्वाचं असं नातं आहे, त्याविषयी आपण बोलूया. बहुतांशी जी आहार आणि आजार असं आपण विचारताय तर बहुतांशी जी आपली औषधं आहेत ती आपण म्हणजे तोंडावाटे घेतो आणि मग ती आपल्या पचन संस्थेमध्ये म्हणजे पोटामध्ये आतड्यामध्ये जातात. तिथे अन्नाचंही वास्तव्य असतं आणि त्यामुळेच आहार आणि औषधांचं खूप जवळचं नातं आहे. काही औषधं ही पोटात कुठलंही अन्न नसताना जास्त चांगल्या प्रकारे त्याचं शोषण होतं आणि ती रक्तामध्ये जातात. जसं पॅरासिटामॉल हे जर आपण रिकाम्या पोटी घेतलं तर त्याचं खूप चांगलं शोषण होतं आणि त्याचा चांगला इफेक्ट होतो. पण काही औषधे जी अनेक वेदनाशामक आहेत, आयबुप्रोफेन किंवा डायक्लोफिन आहे, ही पोटात जळजळ निर्माण करू शकतात. मग ती आपण जेवल्यानंतरच घ्यायची. कारण मुळात असं सांगितलं म्हणजे असा एक समज आहे की कुठलंही औषध काहीतरी खाल्ल्यानंतरच रिकाम्या पोटी घेऊ नये. कारण ती पोटामध्ये जळजळ ऍसिडिटी निर्माण करतात आणि उलटी होऊ शकते. तर यामुळे बरीचशी औषध ही जेवणानंतर घ्यायची आहेत. पण काही औषध ही जेवणाच्या आधी सुद्धा घ्यायची असतात. जसं मी म्हटलं की थायरॉइडचं औषध असतं तर ते रिकाम्या पोटी घ्यायचं असतं. तर हे जे एक पथ्य आहे की बिफोर और आफ्टर फूड, जेवणाच्या आधी की जेवणाच्या नंतर, हे पाळायला हवं. आणि यासाठी आपल्याला आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. काही औषधांच्या बरोबर दूध पिता कामा नये किंवा दही खाता कामा नये. तर हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. औषध साक्षरतेचा एक मोठा भाग आहे की औषधाचं वेळापत्रक पाळणं आणि ती कशी घ्यायची. म्हणजे ती जेवायच्या आधी घ्यायची, रिकाम्या पोटी घ्यायची. आता बघा ऍसिडिटीची काही औषधं आहेत ती जेवायच्या अर्धा तास आधी घ्यायची असतात. ती काही औषधं ऍसिडिटीची 2 जेवणाच्या मध्ये घ्यायची असतात. काही पूर्ण रिकाम्या पोटी सकाळी घ्यायची असतात किंवा रात्री झोपताना घ्यायची असतात. तर आता हे कसं समजेल तर हे आपण आपल्या डॉक्टरांना विचारायला हवं आणि आपल्या फार्मासिस्टचा सल्ला यासाठी घ्यायला पाहिजे. म्हणजे औषध घेतल्यानंतर ते पूर्णतया तंतोतंत आपल्याला लागू पडेल. नाही तर औषध घेऊनही कधी कधी आपल्याला त्याचा परिणाम होणार नाही. कारण कुठेतरी अन्नाबरोबर त्याची प्रक्रिया होत असेल आणि मग त्याचा परिणाम कमी होत असेल. अशा अनेक गोष्टी आपण म्हणतो की ती औषधं मला आपल्याला लागू पडली नाही, सूट होत नाहीत, मग आपण डॉक्टर दुसऱ्या डॉक्टरांकडे जात राहतो किंवा असं काहीतरी आपलं बरोबर ते वेळापत्रक आपण. आता मला महत्वाच्या मुद्द्याकडे यायचंय की मेडिकल मध्ये जो औषध विक्रेते असतात त्यांचा किती महत्वाचा रोल आहे याच्यामध्ये. कारण खरं तर आपला खूप वर्ग अजूनही असाच आहे की डायरेक्टली त्यांच्याकडे जाऊन आपण सल्ला मागतो. पूनम खूप चांगला प्रश्न विचारला.
की आपण मगाशी पण मी याचा उल्लेख केला की फार्मासिस्ट म्हणजे डिप्लोमा इन फार्मसी किंवा बॅचलर ऑफ फार्मसी किंवा अधिक शिक्षण घेतलेला एक औषध तज्ज्ञ रजिस्टर्ड फार्मासिस्ट. आणि हा रजिस्टर्ड फार्मासिस्ट आता जर सगळ्या जागतिक पातळीवर बघितलं तर फार्मासिस्ट हा पेशंट आणि डॉक्टर यांच्यामधला दुवा समजला जातो आणि तो एक औषध समुपदेशक असतो, रुग्ण समुपदेशक असतो. म्हणजे आरोग्यविषयक आणि औषधविषयक पूर्ण मार्गदर्शन हे फार्मासिस्टच्या कडून होत असतं. आणि त्याचप्रमाणे घरी जाऊन रुग्णाच्या चौकशी करणं, औषधं घेतली की नाही बघणं, हे सुद्धा फार्मासिस्टची भूमिका. हे प्रिस्क्रिप्शनचं ऑडिट करणं, अशा अनेकविध भूमिका फार्मासिस्ट करत असतो. आणि फार्मासिस्टची भूमिका ही खूप विस्तारित झालेली आहे परदेशामध्ये. आपल्याकडे सुद्धा फार्मासिस्ट यासाठी हळूहळू सक्षम होत आहेत आणि रुग्णांना मार्गदर्शन करण्यासाठी हळूहळू ते तयार होत आहेत. त्यासाठी आपलं जे शिक्षण आहे फार्मसीचं तेही अधिक परिपूर्ण होण्याची गरज आहे. त्या दिशेने आपली पावलं आपले शासनाची प्रयत्न चालू आहेत. मला इथे सांगावंसं वाटतं की रुग्णांनी औषध दुकानामध्ये गेल्यानंतर फार्मासिस्ट उपस्थित आहे की नाही हे बघावं. त्या फार्मासिस्टला औषधविषयक काही प्रश्न विचारावेत. आपण जसं आता आपण बोललोय, औषध साक्षर होण्यासाठी फार्मासिस्टची जरूर मदत घ्यावी. अनेक फार्मासिस्ट हे काम अतिशय चांगल्या प्रकारे करत आहेत. त्यांना प्रोत्साहन द्यावं. आजच्या स्थितीला आपण परदेशातल्या फार्मासिस्ट इतकी विस्तारित भूमिका आपल्या आजच्या फार्मासिस्टकडनं नाही अपेक्षित करू शकत. पण काही प्राथमिक समुपदेशन हे फार्मासिस्ट आपल्याला जरूर करतील. आणि मला सांगायला आवडेल की शासनाचा जो क्षयरोग कार्यक्रम आहे डॉट्स प्रणाली, त्याच्यामध्ये सुद्धा महाराष्ट्रातले अनेक फार्मासिस्ट सहभागी झाले आणि टीबीची औषधं आपल्या दुकानामधनं ते मोफत देत आहेत. रुग्णांना सल्ला आणि समुपदेशन देत आहेत, कुठलाही आर्थिक मोबदला न घेता. तर आपली फार्मासिस्टची सुद्धा एक भूमिका फार चांगल्या प्रकारे विकसित होत आहे. आणि यासाठी ग्राहकांनी जागरूक असणं, त्यांना चांगल्या कामासाठी प्रोत्साहन देणं, दुकानात फार्मासिस्ट आहे की नाही बघणं आणि त्याला काही जे काही शंका असतील त्या विचारणं, हे जर ग्राहकांनी केलं तर आपल्याकडच्याही फार्मासिस्टची भूमिका हळूहळू अधिक विकसित होईल आणि परदेशातल्या फार्मासिस्ट सारखाच तो एक रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातला दुवा एक मानला जाऊ शकेल. हो, कारण की तो डॉक्टर आणि पेशंट असं एक सर्कल आहे. ते एक सर्कल आहे. हेल्थ केअर चेन जे म्हणतो, आरोग्य साखळीतले हे तिघही अतिशय महत्वाचे घटक आहेत. आणि आपल्याकडे फार्मासिस्टची भूमिका यासाठीच विकसित होण्यासाठी या सर्व घटकांची, प्रशासनाची, शासनाची, सगळ्यांचीच यासाठी आपल्याला एकत्र येऊन काम करणं आवश्यक आहे. अगदी खरं. तुमचा हा जो मुद्दा आहे की सगळ्यांनी एकत्र येऊन काम करणं खूप गरजेचं आहे आणि हा आपल्या प्रकृतीचा, आपल्या जीवाचा असा एक मुद्दा असतो, तिथे दुर्लक्ष करून चालणार नाहीये. आजचा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला, त्याची तुमची काय प्रतिक्रिया होत्या त्या आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा फेसबुक आयडी असा आहे www.facebook/sakhisayadri.dd. तुम्ही ईमेलवरही तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला पाठवू शकता. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे sakhisayadri@gmail.com. खरं तर मॅडम, आज तुम्ही इथे आलात आणि एवढ्या कमी वेळामध्ये आम्हाला एवढं खूप छान असं मार्गदर्शन केलं, हा जो अवेअरनेस केला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. दूरदर्शनला धन्यवाद. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद.